झोका खेळतो मित्रांनो. झोका आणि पंचमी यात एक सायंटिफिक रिलेशनसुद्धा आहे मित्रांनो. म्हणजे कसं, तर पावसाळा लागलेला असतो, उन्हाळा संपून शेतीचे कामं वगैरे झालेले असतात आणि आपल्या पचनसंस्था ही थोडीशी धीम्या गतीनं चाललेली असते आणि शरीरातले स्नायू हे शिथिल झालेले असतात किंवा जास्त त्यांना आराम पण भेटलेला नसतो. पण प्रत्येकच शरीरातलं अंग ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह नसतं आणि पंचमीमध्ये झोका बांधून झोका खेळला जातो. 5 तरी झोके खेळायला पाहिजेत असं म्हटलं जातं. त्याच्यामागचं एक सायंटिफिक उदाहरण म्हणजे असं की झोका खेळल्याच्या नंतर पूर्ण बॉडीचे स्नायू जे आहेत त्याच्यामध्ये लवचिक होतात ते आणि पूर्ण स्नायू म्हणजे आपण जेव्हा हवेमध्ये झेल घेतो तेव्हा आपली नर्वस सिस्टम CNS ही पूर्ण बॉडीला केंद्रित करून त्या झोक्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घेते. म्हणजे आपल्या CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि आपल्या बॉडीचे स्नायू यांच्यातलं एक कोऑर्डिनेशन जे आहे ते मजबूत करण्याचं काम हा झोका करत असतो. तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण झोल घेतो तेव्हा प्रत्येक झोलानिशी आपल्या पायाकडून डोक्याकडे एक वेगळंच व्हायब्रेशन्स येत असतात आणि जेव्हा आपण मागच्या साईडने येतो परत तेव्हा डोक्याकडून पायाकडे एक व्हायब्रेशन्स जाताना आपल्याला जाणवतात. ते एक त्याचं उदाहरण आपण अनुभव घेऊ शकतो. तर यामुळे कदाचित पंचमी हा नुसता सणच नसून याच्यामागे एक सायंटिफिक रिझनसुद्धा आहे असं मला वाटतं आहे आणि मी वाचलं आहे आणि ऐकलं आहे सुद्धा. याच्यामागे हे सायंटिफिक रिझन आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशी छोटी छोटी माहिती सर्वांबरोबर पोहोचती करा.